कोणच बोलणार नाही. हॅलो, लास्ट पिच आहे आणि मी तुमच्याशी वेळ जास्त नाही घेणार, पण मला तुमचा प्रतिसाद हवाय आणि मला पण पुढे जायचंय मुंबईला, कारण तिकडे मीटिंग आहे आमची NTC ॲडव्हान्स, त्या मीटिंगची तयारी करायची. मित्रांनो, फलटण माझं गाव आहे. आज तुम्हाला जर आम्ही असं दिसत असेल, कोट टाय शूज, एक बिझनेसमॅन व्यक्तिमत्व वाटत असेल, तर आम्ही एक तुमच्यापैकीच एक कॉमन व्यक्तिमत्व आहे. इथं किती लोक शेतकरी कुटुंबातले? सगळेच आहेत. आता मी पण शेतकरी कुटुंबातनच. घरची परिस्थिती हालाकीची होती म्हणून मुंबईला गेलतो नोकरीसाठी. आता शेतकरी म्हणलं की जर्सी गाय माहितीये का? मका माहितीये? मका मका कडवा. हॅलो, वाड वाड माहितीये का? वाड. भुसा माहितीये का? वावड्या. हॅलो, डिग्रीला दुधाला डिग्री किती लावायची, फॅट किती लावायची, फॅट किती लागली पाहिजे. हॅलो, ऊसाचं बियाणं माहितीये का साहेब? म्हणणार कसं काय माहिती, आम्ही दाबलंय बियाणं. हॅलो, म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो की इथं येणारा प्रत्येक व्यक्ती एक कॉमन आहे आणि त्याच्या जीवनामध्ये चेंज होत गेलेला. तर घरची परिस्थिती हालाकीची होती. साधं घर, टू व्हीलरही घरी नाहीये. दिवाळीचा बाजार सण साजरा व्हायचा सोसायटी नवी जुनी केल्या शिवाय नंतरच. हालात बेकार होते आणि काटकसरीनं जीवन चाललं होतं. मी लास्ट आहे. आमचे थोरले बंधू डिग्री घेतली. डिग्री घेऊन हा आता होस्टिंग करतोय ना, डिग्री घेतोय आणि ते डिग्री धरून डिग्री झाली कंप्लीट. कर्ज काढलं, डिग्री शिकले, सगळे झालं, डिग्री कंप्लीट झाली. आणि मॅडम काय करतात माहितीये का भाऊ? ऊसाची दारात धरतात शेतात. आमची माती डिग्री घेऊन काय करायचं? आमची माती आमची. मग त्यापेक्षा न डिग्री घेतली बरी ना. हॅलो, तसं नाहीये, डिग्री घेतली पाहिजे, नॉलेज गरजेचं असतं. आणि मी हा अभ्यास केला की आता आपण इथं थांबायला नको. मी मुंबईला गेलो. मुंबईमध्ये गेल्यानंतर नोकरी मिळाली मला. पेंटिंगचं काम होतं, कलर पेंटिंगचं काम. 200 रुपये पगार होता. किती? 200. आता दिवसाला 200 रुपये पगार, महिना किती झाला? 6,000. मग 6,000 रुपयात कसं जीवन चाललं असेल माझं? जबरदस्त. बुक्क्याचा मार होता. जबरदस्त जीवन म्हणजे. आणि एवढी वाईट परिस्थिती होती. आता बोलले ना प्रवीण भाई, माझे रूममेट आहे. आम्ही एका रूम मध्ये झोपायचो आणि एका रूम मध्ये कमीत कमी 15-20 लोक असायचे. किती? 15 ते 20. इसका मुंडी उधर, उसका मुंडी उधर, इसने इसको लात मारने का, उसने इसको लात मारने. अशी बेकार कंडिशन. गा माहित असेल काय, मुंबईमध्ये आले असते. तो एक रूम असतो, त्या रूमामध्ये आम्ही झोपत होतो. पैशाचा अभाव होता, कारण का सेपरेट रूम घेऊ शकत नव्हतो. कारण पगार किती, त्याच्यामध्ये खानावळ जाणार. आणि एवढी मगजमारी. 200 रुपये पगार. किती? हॅलो, किती? 200. प्रवीण भाईला विचारा, आम्हाला पहाटे 5 वाजता आंघोळीला पाणी जायचं. किती वाजता? कुर्ला ईस्ट मध्ये पहाटे 5 वाजता आंघोळीला पाणी जायचं. परत पाणी भेटत नव्हतं. एक छोटी टाकी होती, त्या टाकीत किती लोक आंघोळ करणार? मग आम्ही नवीन शक्कल लढवली होती. आम्ही 4 वाजता उठायचो, आंघोळ करायचो आणि परत झोपायचो. हॅलो, मी हे का सांगतोय तुम्हाला की तुम्हाला इथं वाटाय नको की इथं येणारा माणूस मोठा साहेब आहे. इथं येणाऱ्या माणसाची हालत काय होती आणि त्या हालत मधनं त्यानं विचार बदलल्यानंतर काय होतं नंतर तुम्हाला समजेल. अशी परिस्थिती होती. आणि 200 रुपये कमवायचे. किती? आणि ते 200 कमवण्यासाठी ट्रेनचा प्रवास करायला लागायचा. कशाचा? किती लोकांनी मुंबई रेल्वेमध्ये प्रवास केलाय? हा, ग्रेट. मॅडम, किती गर्दी असती? सुटसुटीत असती जागा, असं म्हणतात का? या वेलकम. हॅलो, काय परिस्थिती असती? हॅलो, ते आपल्या इकडं खुरवड्यामध्ये कोंबड्या कोंडलेले असतात ना, हॅलो, किंवा मेंढर कोंडलेले असतात त्याच्यामध्ये, तशी हालत. लय बेकार कंडिशन. एवढी गर्दी ना त्या लोकल रेल्वेमध्ये साहेब. रेल्वेमध्ये चढायची गरज नाही, फक्त यायचं तोंडाला असं पुढं. पब्लिक उचलून घेऊन जातात. आणि आतमध्ये गेल्यानंतर पब्लिक ज्याला चमक बिमक भरली ना, मुलगा आणि ज्याला मसाजाची लय आवड आहे, मसाज करू वाटतं, त्यानं फक्त रेल्वेमध्ये जायचं. कशामध्ये? आणि वेस्टर्न रेल्वेला जायचं. कुठं? दादरला चढायचं आणि गोरेगावला उतरायचं. बस.
अरे एवढा फ्री मध्ये मसाज भेटतो ना, असाच माणूस करतो, एवढं मॅनेज करतो असा एकदम. आणि एवढं इकडून पब्लिक इकडून 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 सगळा एकदम हालत बेकार, स्पेअर पार्ट दिले होतात आणि सुगंध एवढा डेंजर येतो. आणि पगार किती मॅडम? त्याच रेल्वेमध्ये रोज पेपरला बातम्या की आज 4 लोकांचा मृत्यू झाला. मग ती 4 लोक, कुणाचा तरी हजबंड असेल, कुणाचा तरी वडील असेल, कुणाचा तरी आई असेल, XYZ काय नाही काय असणार की नसणार. करता माणूस गेल्यानंतर काय बोलायचं मला सांगा. आणि अशी हालत होती आमची साहेब. आणि असं चाललं होतं जीवन काटकसरीचं. आजही तुम्हाला सांगतो, लाईफ मध्ये काही लोक बोलत नाहीत, पण आम्ही ओपनली सांगतो की मी माझ्या लाईफ मध्ये अक्षरशः आम्ही चहा पिताना, आम्ही चहा प्यायला गेलो तर एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघत बसायचे, पैसे ह्यो देतोय का ते देतोय. आणि चहा किती लावता माहितीये का? 2 रुपयाला कटिंग होती. किती? हे मी तुम्हाला मागं 15 वर्षापूर्वीच सांगतोय. 2 रुपयाला कटिंग होती चहा. आणि ते चहा पिताना आम्ही कटिंग चहा पित होतो. मॅडम आम्हाला हॉटेलमध्ये गेलो ना, मेनू कार्ड मस्त साहेबागत वाचणार, मिसळ वाढ. चांगलं जेवण सुद्धा जेवता येत नाहीये. आजही कित्येक लोक आपला आत्मा मारतात. हॉटेलमध्ये गेलं तर चांगलं जेवता येत नाही, मुलाला चांगला खाऊ घेता येत नाही, चांगली कपडे घेता येत नाही आपल्याला साहेब. काय घेता येत नाही? आहे की नाही अशी व्यथा अनेक लोकांची. कित्येक मुलांना वाटतं आयफोन घ्यावा, का घेत नाही? अरे चाललाय जीव मारून जगायचा, स्क्रीन तुटली तरी चाललाय तसंच वापरायचा. आपण जीव मारून जगतोय, चांगली कपडे घेता येत नाही आपल्याला स्वतःला. मी 300 रुपयाच्या वरती शर्ट वापरत नव्हतो. कितीच्या वरती? मला चांगला शर्ट घेऊ वाटायचा 1000 रुपयाचा, पण माझा किस्सा मला बोलत नव्हता की घेऊ नको, कारण परिस्थितीचा अभाव होता. अशी हालत बेकार. आई वडिलांना जन्मदाते आपल्याला 2000 देता येत नाही. किती वाईट वाटणार सांगा ना. हे लहान बाळ म्हणतं पप्पा खेळणं घ्यायचं ना, आपण त्याला म्हणतो चल घेऊ परत घेऊ. अरे त्या आपला आत्मा मारला, त्या बारक्या पोराचा पण आत्मा मारलाय. हॅलो, एक पिता म्हणून माझी जिम्मेदारी काय आहे की नाही? एक वडील म्हणून माझी जिम्मेदारी काय आहे की नाही? हॅलो, हा मिसेस शॉपिंगला गेल्यानंतर साडी बघणार, कलर बघणार, डिझाईन बघणार, नक्षीकाम बघणार, आपलं लेबलवर लक्ष. आणि लेबल वाईट वाटलं 3000, मॅच होणार नाही, व्यवस्थित दिसणार, डिझाईन चांगली नाही. अरे आपल्या खिशाची डिझाईन चांगली नाही, आपण बोलत नाही. हॅलो, ह्याचा अर्थ असा नाहीये की वाईफला साडी नाही घ्यायची. हॅलो, घेऊ वाटते या, पण पैसा बोलतोय की घेऊ नको, किसा बोलतोय. सोन्याचा हार बाजूला ठेवा. मग याचा हजबंड म्हणून आपली रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे का? हा आहे की नाही? हॅलो, आमच्या फिराय न्यायचं, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की नाही? हॅलो, आणि मी अभ्यास करायला लागलो की आता मी 10 वर्ष काम करतो. किती? आणि अजून किती वर्ष काम केल्यानंतर आपल्या जीवनात प्रगती. आपण पोराला चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण देऊ शकतो, त्याला खाऊ देऊ शकतो, वाईफला चांगलं जीवन देऊ शकतो, आई वडिलांना चांगलं जीवन देऊ शकतो, आणि माझं स्वतःचं मी चांगलं जीवन जगू शकतो. तुमच्या मनाला प्रश्न करा, तुम्ही जे आज काम करताय ना, ह्या कामात तुमचं जीवन कसं चाललंय? आणि कधी तुम्ही तुमच्या आई वडिलांना, कधी तुमच्या मिसेसला, कधी तुमच्या मुलांना आणि स्वतःला चांगलं लक्झरी जीवन देणार? आणि माझं अंतर्मन सांगत होतं कधीही होणार नाही. जर मी रस्त्यावर चालतोय, 10 वर्ष चालतोय, आणि 10 वर्षात जर आज मला भाड्याच्या घरात राहावं लागतंय, मी बदललं पाहिजे की नाही बदललं पाहिजे? आवाज आहे ना? हॅलो, तुम्ही सुद्धा बदललं पाहिजे की नाही बदललं पाहिजे? आणि मी डिसाईड केलं आपण काहीतरी करूया. बघा, जीवनामध्ये प्रत्येक जी गोष्ट मिळाली आहे, त्या प्रत्येक गोष्टीचा माणसालाच उपभोग घेतलेला आहे. मग मोठमोठ्या हॉटेलमध्ये जातो कोण? माणसं. विमानात बसतात कोण? चांगली कपडे घेतात कोण? गाड्या कोण घेतय? बंगला कोण बांधतय? मी कोण आहे? माणूस. मग मी का घेऊ शकत नाही? कारण का माझ्या हातात ट्रॅक नाही. काय नाही? रास्ता नाही. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. ह्या मॅडम आहेत आणि ह्या मॅडम आहेत. ह्या 2 मॅडमला 2 गाड्या दिल्या. कुठल्या? कार चालवायला. आणि दोन्ही गाड्या 10-10 लाख रुपयाच्या. कितीच्या? आणि ह्या मॅडमला ठेवलं मुंबई पुणे हायवेवर. कुठल्या? सुसाट रस्ता चांगला. आणि ह्या मॅडमला ठेवलं आपल्या इथल्या
मधल्या पाण्याच्या रस्त्यावर. हॅलो सांगा कोणती मॅडम जोरात जाणार? ह्या मॅडम जोरात गाडी चालवतील की ह्या चालवतील? आवाज आहे ना? हायवे वाले. Yes. मग गाडीत क्षमता आहे ना? गाडी पळते का नाही? चालवणारा पण पॉवरफुल आहे का नाही? मग गाडी का पळना? ट्रॅक नाही, रस्ता चांगला नाही. मग तुमच्या जीवनामध्ये प्रगती का होत नाही? माझ्या जीवनात प्रगती का होत नव्हती? मला रस्ता चांगला होता. मग पाहिजे ना रस्ता जीवनामध्ये. हॅलो Yes. मग रस्ता असा येणार नाही. रस्ता शोधावा लागतो. आणि रस्ता कधी मिळतो? ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये येईल की मला गरिबीतनं श्रीमंतीकडे जायचंय, मला गरिबीची राख रांगोळी करायची, मला श्रीमंतीकडे जायचंय, मला चांगलं जीवन द्यायचंय आई वडिलांना, मला चांगलं फॅमिलीला जीवन द्यायचंय आणि मला इच्छेप्रमाणे जगायचंय. हा विचार कुणाच्या जीवनात आला पाहिजे? स्वतःच्या. आता काय बोलतात ते बोलतात, आमच्या नाही आला पाहिजे. कोणाच्या आला पाहिजे? स्वतःच्या. जोरात बोला. स्वतःच्या. एकदम एक्सलंट राहायचंय, एनर्जेटिक राहायचं. तुम्हाला सांगतो आज तुम्हाला ही संधी दिली ना, ही संधी समजली नसेल पण या संधीचं रहस्य लय मोठं आहे, तुम्हाला पुढे समजेल. मग मित्रांनो मी डिसाइड केलं की आपणच रस्ता शोधला पाहिजे. आणि ज्यावेळेस मी रस्ता शोधायला लागलो त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये आजचा जो प्लान तुम्ही पाहिला की नाही पाहिला? Yes. डॅशिंग लीडर चौगुलेजी ज्यांनी स्वतःचं लॅब बंद केलंय आणि फुल टाइम उतरले आणि त्यांनी हा प्लान तुम्हाला दिला. सेम प्लान माझ्या जीवनामध्ये आला. आणि माझ्या जीवनामध्ये प्लान देणारे आपले ग्रेट व्यक्तिमत्व ज्यावेळेस मला भेटले त्यांच्याकडे मी जॉब साठी गेलो होतो, नोकरीसाठी. त्यांना 35,000 पगार होता आणि आमच्यात फलटणचे. आणि मला वाटलं त्यांच्या थ्रू काम भेटल. मला काम काय भेटलं नाही. त्यांनी मला सांगितलं मी जॉब सोडलाय आणि धंदा चालू केलाय. काय चालू केलाय? मी म्हणलं साहेब किती पैसे लावले? बोलले धंद्यात पैसेच नाही लावले. म्हणलं असला कसला धंदा आहे? तू आहे काय इंटरेस्ट? सांगा ना म्हणलं, त्यासाठी तर आलोय. आणि मग तुम्हाला जो प्लान सांगितला तो मला प्लान सांगितला. आणि ते प्लान सांगणारे ग्रेट लीडर त्यास 35,000 पगार होता पण आज दिवसाला ₹1,00,000 पगार आहे. किती? माय लाईफ. म्हणजे आज लगभग महिन्याला त्यांना 25 ते 30 लाख रुपये येतात. किती? 25 ते 30 लाख. ज्यावेळेस त्यांच्याकडे यामा बाईक होती आज 1 करोडची गाडी आहे. आणि त्यावेळेस भाड्याच्या घरामध्ये राहायला लागत होता, आज 6 करोडच्या घरात राहतात. माशे ग्रेट डायमंड DS कदम साहेब आहेत की नाही तुमच्या समोर? Yes, yes. आणि त्यांनी मला ही संधी दिली. काय दिली? आणि तुम्हाला एक प्लान सांगितला. मला सांगितलं झिरो इन्व्हेस्टमेंट कसं. मी पहिला प्रश्न केला. तुमच्या ऐकाय तयार आहात ना? Yes. झिरो इन्व्हेस्टमेंट कशा? तुम्हाला म्हणले खरीदारी ही इन्व्हेस्टमेंट होती का? खरीदारी होती. तुम्ही साबण आणता, पेस्ट आणता, शॅम्पू आणता, चहा आणता, डोक्याचं तेल आणता, क्रीम आणता, टल्कम पावडर आणता, कपड्याला डिटर्जंट आणता, टॉयलेट क्लीनर आणता, डिशवॉश आणता, आयुर्वेदिक प्रोडक्ट घेता, काही असतील. हे तुम्ही खरेदी केली का इन्व्हेस्टमेंट केली? खरेदी. आवाज आला नाही? हॅलो. खरेदी. म्हणले या खरीदारीवरती धंदा आहे. कशावरती? म्हणलं कसं काय? बोलले डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस आलाय. डायरेक्ट सेलिंग भारताच्या बाहेर गेले 60 वर्ष 70 वर्षापासून चालू आहे. इंडियामध्ये कोणती योजना लेट येते? काय येते? पण इंडियामध्ये लेट येते पण डायरेक्ट थेट काम होतं की नाही होतं? मला सांगितलं ही योजना इंडियामध्ये आली जसं कम्प्युटरचं युग होतं. ज्यावेळेस कम्प्युटर काम करायला आला, कम्प्युटर इंडियामध्ये आला, त्यावेळेस लोकांना सांगण्यात आलं एक कम्प्युटर 1000 लोकांचं काम करणार. लोकांना विश्वास बसला का? आज विश्वास बसतोय की नाही? हॅलो. बोले कम्प्युटरचा युग आलं, नंतर अँड्रॉइड मोबाईलचा युग आला. कशाचा? बरोबर ना? आहे की नाही? किती फास्ट योजना आहे. पहिला आपल्याला एखाद्याचा नातेवाईकांचा फोन यायचा. कसा यायचा फोन? अख्ख्या गावात एक टेलिफोन. त्याला सांगणार हे फोन आला, म्हणा बंद करा बंद करा. आणि आपण आवाज सांगणार परत आणि तो पळत येणार आणि मग ऐका येणार. आवाज कुठं येत होता? वायरीतनं. आता आवाज कुठनं येतोय? हॅलो. कधी अभ्यास केला का? कुठं ऐका येते रे? कोणाला जात नाही, मला कसं येतं? हॅलो. दॅट इज टेक्नॉलॉजी. येस ऑर नो? बोलतात अँड्रॉइड फोन. काय बोलतात? अँड्रॉइड. कम्प्युटरचं युग आलं, अँड्रॉइडचं युग आलं. मला कदम साहेबांनी सांगितलं आता डायरेक्ट सेलिंगचं युग आहे. कशाचं युग आहे? डायरेक्ट सेलिंगचं युग. डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय? माल बनवला जातो आणि ग्राहकांना पोहोचवला जातो.
मध्ये कोण आहे? होलसेलर नाही, सोल डिस्ट्रीब्युटर नाही, रिटेलर नाही, जाहिरात नाही, काय नाही. आणि हा डायरेक्ट सेलिंगचा व्यवसाय कित्येक बाबा लोक करायला लागले. विचारा ना, बाबांची दुकान आहेत का नाही? चांगले बाबा, बाबा भारी लोक आहेत. हॅलो, माल बनवतात आणि डायरेक्ट ग्राहकांना देतात, मध्ये कोणच नाही. हॅलो, प्रॉफिट कुणाला? विकणाऱ्याला आणि बाबाला. हॅलो, सर नो. Yes. मग आपली कंपनी काय करते? माल बनवते, ग्राहकांना देते, मधला प्रॉफिट तुम्हा आम्हाला देते. चांगलं की वाईट आहे? जबरदस्त. आणि हे मला योजना लक्षात आली आणि त्यासाठी खरेदी करायची विषय आला. तर बिझनेसची सुरुवात करण्यासाठी खरेदी करायला माझ्याकडे पैसा सुद्धा नव्हता मॅडम. काय नव्हता? पैसा सुद्धा नव्हता. माझ्याकडे टू व्हीलर नव्हती, जास्त ओळखीची माणसं नव्हती, मार्केटिंगचा धंदा कधी मी केलेला नव्हता या मार्केटिंग. आणि संधी तर आली. हॅलो, मग घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे? Yes. आपण नेमकं टाळतो आणि सेम मी संधी टाळली. काय केली? ज्या दिवशी प्लॅन दिला आणि 2 दिवसानंतर फोन उचलले, त्यानंतर 3 महिने मी कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर होतो. हॅलो, ते कदम साहेब फोन करायचे, मी फोन उचलत नव्हतो. फोन करायचे, मी फोन उचलत नव्हतो. फोन करायचे, मी उचलत नव्हतो. का उचलत नसेल? सांगाय पाहिजे ना उचलून, साहेब पैसे नाहीत, फोन करू नका. हॅलो, का सांगत नसेल? आज सांगणार किती यार, पैसे नाहीत, पैसे नाहीत. ती म्हणा किती दहिंदर माणूस आहे म्हणून सांग, फोन उचलत नव्हतं. अशा व्यथाच सामन्याचे हॅलो आहेत की नाही? शेवटी त्यांनी मला लँडलाईन फोनवरती केला आणि त्या दिवसापासून मी त्यांचा फोन उचलला. आजपर्यंत कंटिन्यू फोन उचलत गेलो. त्याचा नतीजा जीवनामध्ये एक संधी आली. व्याजानं पैसे आणले, बिझनेस स्टार्ट केला. टू व्हीलर नव्हती, रिजेक्शन येत होते. आता प्रवीण भाई माझे मित्र आहेत, आम्ही दोघे एका रूम मध्ये राहत होतो. मॅडम म्हणलं बिझनेस चालू कर प्रवीण. ती म्हणला करतो मी, परत थांबा. कारण का पगार किती होता? त्यावेळेस 25,000 रुपये होता. मला किती होता? 6,000. ती म्हणणार 6 वाल्याचं ऐकायचं का आपण? असं बोलला नाही, पण मला वाटलं. हॅलो, म्हणजे मला वाटलं की मला चांगला पगार आहे, मी कशाला करू. हॅलो, मी थांबलो का? नाही थांबलो. मी अनेक लोकांना सांगत गेलो. आजही काही लोक टेन्शन मध्ये येतात, साहेब सगळं खरं आहे पण 2 माणसं आणू कुठं? भरपूर दुखी होऊन बसतात. मला 2 माणसं भेटतील का? हॅलो, मला सांगा, आम्ही पण असं म्हणलं असतं तर आज तुमच्या समोर आलो असतो का? हॅलो, काही काळजी करू नका. 2 काय 200 भेटतात, फक्त तुमचा इरादा पक्का पाहिजे. पाहिजे की नाही पाहिजे? काही लोकांचा इरादाच पक्का नसतो. 2 लोक नाही म्हणले की नाराज मंत्र्यागत नाराज होतो. हॅलो, मला सांगा, खरेदी करणारे लोक भेटतील की नाही भेटतील? आता हा कार्यकर्ता लग्न करायला गेला, 10-12 मुली नाही म्हणल्या, गप बसणार आहे का? गप बसणार आहे का? नाही. काय करणार? नेक्स्ट. का? टार्गेट आहे. हॅलो, विसरलो. मग ह्या कार्यकर्त्याला शोधल्यानंतर लाईफ पार्टनर भेटतोय की नाही भेटतोय? मग आपल्याला शोधल्यानंतर बिझनेस पार्टनर भेटणार की नाही भेटणार? तुम्ही परमेश्वराला मानता? उपवास धरता? हा, देवाला पाहिलंय का? का उपवास धरता? श्रद्धा आहे. तुमचा देवावरती असलेली भक्ती, देवावरती असलेला श्रद्धा. मग परमेश्वर आहे असं मानता तुम्ही, तर परमेश्वराच्या कृपेनंच तुम्हाला आज हॉलमध्ये बसवलंय. नाही तर अकलूज मध्ये किती लोक येतील? तुम्हालाच का आणलंय? कारण तुम्हाला जीवनामध्ये संधी दिलेली. मुद्दा हा आहे की 2 लोक आणायची कुठनं, हा प्रश्न डोक्यातनं काढा. ह्यांचा जन्म झाला तर ह्यांच्यानंतर ह्यांच्यासाठी एक सुंदर मुलीचा पण जन्म झाला. मग ह्यांना शोधलं पाहिजे की नाही पाहिजे? मग शोधल्यानंतर ह्यांना लाईफ पार्टनर भेटतो की नाही भेटतो? मग माय लाईफचा जन्म झाला, माय लाईफचा बिझनेस तुम्हाला मिळाला, तर तुम्हाला बिझनेस मिळाला तर तुमच्यासाठी माणसं सुद्धा तयार आहेत. फक्त तुम्ही सुद्धा शोधलं पाहिजे. जर ह्यांना लाईफ पार्टनर भेटतो तर तुम्हाला बिझनेस पार्टनर भेटणार की नाही भेटणार? फक्त शोधण्याचा इरादा पक्का पाहिजे. माझ्याकडे टू व्हीलर नव्हती. तुमच्या या अकलूज मध्ये मी यायचो, अमरदीप हॉटेलमध्ये राहायचो. जुन्या स्टँडच्या तिथं हॉटेल होतं. मॅडम 20 रुपयाची राईस प्लेट आम्ही खायचो. कितीची? विचार करा. पैसा नव्हता, ऍडजस्टमेंट जीवन चाललं होतं. लोकांच्या मागं लागत होतो, लोक पुढे जात होते, आम्ही मागं पळत होतो. पण काही लोक विश्वासानं आली, कामाला सुरुवात झाली. बाईक नसताना साहेब 1.5-2 वर्ष चालत फिरत होतो. किती?
मला एक माहित पडलं होतं, आज माझ्याकडे बाईक नाही, अंबानीकडे बाईक होती का? नव्हती. ते सुद्धा लोकांच्या गाड्यात पेट्रोल भरत होते. पण त्यांचे विजन काय होते? दुनियाचा एक दिवस बिझनेसमॅन असणार की नसणार? हॅलो. अमिताभ बच्चनकडे विजन काय होतं? की एक दुनियाचा सुपर डुपर मी ऍक्टर असणार. झालं की नाही झाले ते? सचिन तेंडुलकरनं डिसाईड केलं क्रिकेटचा मी बादशाह होणार. झाले की नाही बादशाह? आज देवता म्हणून ओळखले जातात. तसं मी डिसाईड केलं, मी सुद्धा नेटवर्क मार्केटिंगचा बादशाह बनणार. काय बनणार? जर हे लोक बनू शकतात तर आपण सुद्धा. आणि तुमचा इरादा मजबूत असेल आणि विजन तुमच्याकडे असेल, काम होतं की नाही होतं? मग तुमच्याकडे जो इरादा पक्का असेल तर किती लोकांनी निगेटिव्ह बोलू द्या, तुम्ही नाराज होणार नाही. मग तुम्हाला किती लोक भेटतात, अरे काय खरं दावा असलं मार्केटिंगचं, भेटतात की नाही भेटतात? हॅलो. हा, प्लॅन द्यायला गेल्यानंतर भेटतात ना. तुम्ही नाराज कशाला होताय? मला सांगा, मार्केटिंग वाईट आहे? हॅलो. आज हा मुलगा किती सुंदर बोलतोय, वय किती बा? 19 वयामध्ये एवढं सुंदर बोलतोय, जे प्रौढ माणसाला बोलता येत नाही. मग अजून मार्केटिंगनं काय डेव्हलपमेंट केली पाहिजे ह्याच्यामध्ये? हॅलो. बरोबर आहे. हा गौरव एवढा चांगला होस्टिंग करतोय माईकवर. ह्या वयाची पोरं काय करते? ती गुटखा खाऊन फिरते ती. हॅलो. कानात बाई घाल, तांबडी पांढरी केस कर, फाटकी जीन्स घाल. हॅलो. आर म्हणलं की काय कर, तुझ्याकडे बघतोच. अरे ही संस्कृती किती भारी आहे. मार्केटिंग चांगलं की वाईट आहे? हॅलो. आवाज आहे ना? हॅलो. जबरदस्त. हे गाडवे साहेब म्हणले मंडपाचं काम करतोय मी, मला कधी झेंडूचं फुल दिलं नाही. अहो किती भारी वाटतंय, प्राऊड वाटतंय की नाही वाटतंय? मार्केटिंग म्हणून चांगलं की वाईट आहे? जबरदस्त. इन्कम सांगितलं नाही मॅडम त्यांनी. 30,000 महिना कमवतात. किती? आवाज आहे ना? हॅलो. किती चांगला बिझनेस आहे हा. या खरात मॅडम आज स्टेजवर आल्या, आज परत लग्न झालं त्यांचं, परत मॅरेज झालं. असं लाईफ आहे का कुठं? खरा साहेब कसं वाटलं आज? मॅडम कसं वाटलं? मॅडम किती भारी बोलतात, किती एक्सलंट बोलतात, किती टॅलेंट आहे. हा टॅलेंट एका गृहिणीला एक प्लॅटफॉर्म भेटत नाही, माईक भेटत नाही. तो माईक तुमच्या जीवनामध्ये आलाय की नाही आलाय? मार्केटिंग चांगलं की वाईट आहे? जबरदस्त. 4 लोकांपुढे बोलता येत नाही, आज इथं एवढं स्टेज बोलतायत यार. मला सांगा, किती एक लीडर मध्ये चेंजेस होतं. निकम साहेबांचा आवाज किती कडक आहे. बोलते माझं ग्रॅज्युएशन झालं, डिग्री घेतली, आज विथ फॅमिली विमानानं चाललेत कुलू मनालीला. कुठं? विथ फॅमिली. माणूस नाही ना इथं आनंद विहार मध्ये फॅमिली हे घेऊन चालले कुठं? कुलू मनालीला. अरे फॅमिलीला किती अभिमान वाटणार. हजबंड असावं तर असा विमानात बसवतो यार, वाटणार की नाही वाटणार? हॅलो. हे कुठून? ह्या मार्केटिंग मधनं. तो सुखदेव किती भारी बोलतो यार, तो कुठं एवढा चांगला शिकला बोलायला? तुला आमच्या सगळं टोलवर नाही पाहिजे. एक्सलंट. किती बदल ह्या सामान्य मुलामध्ये, किती बदल. हॅलो. बदल आहे की नाही? मुलं टाय घालून आलेले आहेत. आता तो मुलगा, त्याचा सत्कार झाला कुलू मनाली. किती वय आहे बाळा तुझं? 19 वयात विमानात बसतोय. उद्या निरोप काय जाणार पाहुण्या राव्यात? हे नवरदेव विमानात. हॅलो. कार्यकर्ते म्हणतात लग्न जमाना, काहीतरी दिवा लाव मग लग्न जमाना. मला सांगा, ही खतरनाक चेंज आहे की नाही? हॅलो. आमचे मगर साहेब आलेले, सरपंच आहेत ना गावचे? माझी सरपंच. टाय बी लावून एकदम कडक. जर साहेब उभा राहा सरपंच साहेब. बघा आहे का? कडक खतरनाक जोरदार टाया झाल्या पाहिजे. मार्केटिंग चांगलं वाईट आहे? हॅलो. मग अशा लोकांना जर रोजगार भेटत असेल, 2 पैसे भेटत असतील आणि लोकांचं कल्याण करून आपल्या जीवनात बदल होत असेल, केला पाहिजे की नाही केला पाहिजे? आणि मित्रांनो, मला ह्या बिझनेस मध्ये हेच चांगलं वाटलं की आज एक नोकरी करणाऱ्या माणसाला व्यवसाय करायला जर गेला साइड बाय साइड,
तर त्याला कुठंतरी वडापावचा धंदा टाकावा लागतोय, चहाचं दुकान टाकावं लागतंय, महिलांना ब्युटी पार्लरचं दुकान टाकावं लागतंय, या सिलाई मशीनचा बिझनेस करावा लागतोय, या शेतकरी माणसाला आपल्याला एक जर्सी गाय आणावं लागते आणि त्या जर्सी गायला 1,00,000 रुपये घालवावे लागतात आणि तिला गुचेड ताप झाला की 1,00,000 मातीत जातात. मालकाला आहे की नाही? मालकाला ताप येतो ना. तुमच्या समोर आहे की नाही? हॅलो, मला सांगा, तुमची शिलाई मशीन तुम्हाला करोडपती बनवणार आहे? हा, तुमचा ब्युटी पार्लरचा बिझनेस तुमचा करोडाचा बंगला बांधणार आहे? हा, तुमचा वडापावचा धंदा किंवा चहाचं दुकान किंवा जर्सी गाय घेऊन तुम्हाला करोड रुपये येणार आहे? पण माय लाईफस्टाईल मध्ये जर तुम्ही जर अभ्यास केला, या बिझनेस मध्ये तुम्ही आला, कामाला सुरुवात केली, तुमच्या अंडर असंख्य लोक झाली, ती लोक स्वतःसाठी काम करतील, तुम्हाला उत्पन्न येईल की नाही? यस. या व्यवसायाची पॉलिसी काय आहे तुम्हाला मी सांगतो. एक हॉटेलचा मालक आहे आणि एक हॉटेलचा वेटर आहे. हे मालक आहेत आणि मी वेटर आहे. ह्या दोघांमध्ये श्रीमंत कोण? मालक. मालक कुठे बसतो? गल्ल्यावर. आणि वेटरला लोक काय म्हणतात? ए चाय आण, ए नाश्ता लेके आ. आणि ती बिचारा पळतो इकडं तिकडं. किती पाय दुखत असतील ते. मर मेहनत करतो, महिन्याला 10,000 भेटत नाही आणि मालक लाख रुपये कमवतो. असं का? काम करून घेतोय. कारण ह्या दुनियामध्ये जो माणूस काम करतो तो श्रीमंत होत नाही. जो माणूस काम करून घेतो तो श्रीमंत होतो. कोण श्रीमंत होता? काम करून घेतो तो. आवाज आहे ना? काम करून घेणारा. बघा, जर काम करणारा श्रीमंत झाला असता तर दादरचा हमाल करोडपती झाला असता की नाही? रस्त्याला दगडी फोडणारे लोक करोडपती झाली असती का नाही? शेतमजूर करोडपती झाला असता का नाही? मग श्रीमंत कोण होतं? काम करून घेणारा. मग मला सांगा, काम करून घेणारा माणूस आपल्याला कुठं भेटल? कसं बांधता येईल? कारखाना टाकूय? हॅलो, दूध डेअरी टाकूया मोठी? किती गुंतवणूक साहेब? करोड लाखात काय होते? हॅलो, तेवढे आहेत का आपल्याकडं? पण माय लाईफ मध्ये आपण काम करून घेणारा धंदा चालू करू शकतो की नाही करू शकतो? आणि हीच डोक्यात माझ्या योजना आली की श्रीमंत लोक कोण? ज्यांच्याकडे मॅन पॉवर त्यांच्याकडे मनी पॉवर. ज्यांच्याकडे मॅन पॉवर त्यांच्याकडे मनी पॉवर. मॅडम आंदोलनाला उभा केल्या रस्त्याला आणि मॅडम एकट्याच आहे. हे आंदोलन, पोलीस येणार, उचलून गाडीत घेऊन जाणार. येस आर नो? पण त्याच मॅडमच्या मागे 200 लोकांची फौज उभा आहे. हात लावायची हिंमत होईल का? हा, इलेक्शनला एकटाच उभा आहे मी. आपला चिन्ह माईक निवडून येईल का? मग तुम्ही सगळ्यांनी जर 10 माणसं आणली तर निवडून येणार का नाही मी? Yes. मग श्रीमंत कोण होतं? ज्याच्या मागे माणसं आहे, त्याच्या मागे पैसा आहे. येस ऑर नो? हॅलो, एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. बाबा रामदेव साहेबांना ओळखतात? काय टॅलेंट माणूस आहे. हा, किती लोकांना योगा शिकवला, किती चांगलं केलं देशासाठी. केलं की नाही केलं? योग गुरु बोलल्या जातो. लाखो करोडो लोक बाबाचे भक्त आहेत. काय शिकले? योगा. आणि बाबांनी काय केलं? योगा शिकवत परत आयुर्वेदाचं महत्व सांगितलं आणि आयुर्वेदाचं महत्व सांगून पतंजली आणलं. हॅलो, मला सांगा, 1 करोड लोक आहेत. किती? 1 करोड. आणि बाबाची 1 करोड पेस्ट विकल्या गेली. 1 करोड लोकांनी आपल्या घरात एक पेस्ट नेली. तर बाबांच्या पेस्ट किती विकल्या? 1 करोड. आणि 1 रुपया प्रॉफिट जर म्हणलं तर बाबांना प्रॉफिट किती? 1 करोड. कशानं? एका पेस्ट. समजलं नेटवर्कची ताकद? हॅलो, मग तुम्ही आम्ही बाबा बनू शकतो का? बना योगा परत कोण जमल आपल्याला? हॅलो, अजिबात नाही. मग आपण माय लाईफचे बाबा बनू शकतो की नाही? माय लाईफ मधनं आपण नेटवर्क तयार करू शकतो की नाही? ग्राहक वर्ग तयार करू शकतो का? आणि हीच योजना मला आवडली. आणि मग मी लोकांना काय केलं, काही लोकांना सांगितलं, मॅडम तुम्ही घरामध्ये पेस्ट आणता, साबण आणता, शॅम्पू आणता, चहा आणता, तुम्हाला पैसे किती आले? जर हे पैसे, हे प्रोडक्ट तुम्ही कुठून घेतले? बाजारातून. ते जर दुकान बदललं आणि त्याच्यातून तुम्हाला जर महिन्याला 4,000 आले, 5,000 आले, तुमचा आपला गॅस सिलेंडर निघला, तुमचा भाजीपाल्याचा खर्च निघला, दीदीची फी निघली, आवडेल की नाही आवडेल? हॅलो, काही मित्रांना म्हटलं बाबा तुझ्या बँकेचा हप्ता निघला वरच्यावर, आवडेल की नाही आवडेल? हॅलो, मुद्द्याला हात घातला. काही लोकांना आजारपण होतं, त्या आजारपणामध्ये आपले प्रोडक्ट दिले. किती रिझल्ट आहेत? ट्रिमेंडस. आवाज आहे ना? हॅलो, जबरदस्त. किती लोकांना रिझल्ट आले? येस मॅडम, बोला काय रिझल्ट? मला किडनी उभा राहा. आता गेल्या महिन्यात मी
सोनोग्राफी केली त्यावेळेस मला 4 mm चा खडा सांगितला होता. 1 महिना मी ते युरिप्लेस वापरलं. त्रास काय होत होता? त्रास आता मला काहीच होत पहिला नाही. काय होत होता? पहिलं पोट दुखत होतं आणि आणि आता आता काहीच त्रास होत नाही मला. केवढ्याचं प्रोडक्ट वापरलं? किती लाखाचं? लाखात नाही, फक्त 3 युरिप्लेस वापरलं. हा, केवढ्याचं? किती पैसे दिले त्यांना? पैसे किती दिले त्या 3 रिप्लेसला? आम्ही घरीच घेतलेत ना, त्यामुळे किती बघितले. किती घेतले? किती त्याची किंमत नाही मला माहिती. केवढ्याला आहे ते? युरिप्लेस 1100 रुपये दिले. 855. रुपये किती? 900 रुपयामध्ये 855. स्टोनचा खडा वर्ग. चांगलं की वाईट आहे? हॅलो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता हे जर ऑपरेशनला गेले असते तर 40,000. किती? गरीबाचे पैसे वाचले की नाही वाचले? Yes. अजून काय लोकांना रिझल्ट आहे? रिझल्ट यस, फास्ट बोलायचं. मला रिझल्ट मध्ये माझ्या घरातली सर्व कुटुंबच पॉझिटिव्ह होतं आणि त्यामध्ये मला हा. त्यामध्ये आमच्या घरात लगभग 7 माणसं गेली. वहीन 15 गॅप सोडून सगळी गेली. त्यामध्ये मला पण लागत झाली, पण माझी मम्मी आशा वर्कर म्हणून काम करते. तिला मी माझ्याकडे गेला चालला काय, त्यामुळे ती पण क्वारंटाईन, आम्ही सगळी क्वारंटाईन. मग डॉक्टरने सांगितलं की ह्यांना शाळा कोविड सेंटर गेलं, तिथे नेऊन टाका. मग लगभग आमच्या घरात 8 माणसं निघली. मी घरात एकटा राहिलो होतो आणि आमच्या घरी गुरुकडे भरपूर आहेत, घरी बघायला कोणीच नव्हतं. मग मी कोणाला सांगितलं नाही मी पॉझिटिव्ह आहे, मग मम्मीला माहित होतं. मग त्यावेळेस डॉक्टर म्हणले तुम्हाला आम्ही ऍडमिट करू. बेड पण मिळत नव्हतं त्या टायमाला आणि माझी अवस्था म्हणजे मला श्वास घ्यायला खूप त्रास होता. मी कुणाला काय ऐकलं नाही, मी सगळं 95 चालू केलं, आयुष्यात चालू केलं, ज्यूस ज्यूस चालू केलं, आयुष्वास. 8 दिवसात मला जवळजवळ टेस्ट केलीच नाही मी, पण 8 दिवसात मला चांगला फरक पडला. मी नंतर जाऊन टेस्ट केली तर मला डायरेक्ट निगेटिव्ह आहे सांगितलं. माणूस आचरण कमी, माझ्याजवळ कोणी येतच नव्हतं, घरातले कोण नव्हतं, बाहेरची सुद्धा कोण येत नव्हती. 95 ने आपलं चांगलं काम केलं. आमच्या घरात लई लोकांचे पैसे वाचवले. जवळजवळ आमचं घर तर नाही म्हणलं तर 10-12 लाखाला वाचलं. ग्रेट. कोविडवर औषध नाही हं? आपल्याकडे एक बेरींचा ज्यूस आहे. डॉक्टर बोलतात ना व्हिटॅमिन सी घ्या. लक्षात आलं? आपल्याकडे 95 मध्ये व्हिटॅमिन सगळे मिनरल्स आहेत आणि एक बेरींचा ज्यूस असल्यामुळे त्याच्यातून ऑक्सिजन लेवल आपली वाढते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे व्हायरल आपल्यावर अटॅक करत नाही. आणि आयुश्वास ही फुफ्फुसाची क्षमता चांगली वाढवतं. दम लागणं, धाप लागणं त्याच्यावरती काम करतं. तर ह्या प्रोडक्टने ह्यांच्या घरात रिझल्ट आहे. चांगलं काम करतोय की वाईट काम करतोय? जबरदस्त. जबरदस्त आवाज आहे ना तुमचा? जबरदस्त. अजून कुणाला रिझल्ट आहे? बोला बोला. नवीन मध्ये मॅडमला आहे? येस मॅडम बोला. माझा मुलगा संकेत तो जैन आहे आणि लक्ष्मण आला होता. लक्ष्मणच्या ह्याच्यामुळे चांगला रिझल्ट आहे. आमच्या सासऱ्यांची शुगर पूर्ण कमी झाली. रोज त्यांचं चेक करायला लक्ष्मणच येत होता आणि परत करोनाचे पण 3 पेशंट होते, त्यांना पण रिझल्ट चांगला आहे. आणि छोटा मुलगा आहे त्याला पण त्याने ते पावडर दिली होती, त्यांना पण चांगला रिझल्ट आहे. ग्रेट, जबरदस्त. बोलतोय कसं काय तो? एकदम छान. तेच मला आवडलं. तो पुढे जाऊ अगर न जाऊ, पण त्याने 4 शब्द इथं बोलला ना, तोच मला जास्त आवडला. खूप मोठा ही सुरुवात आहे. तुम्ही बॅकअप द्या. 4 वर्षानंतर 50 लाखाच्या गाडीत फिरणार आहे. येस येस. फक्त आपण प्रोत्साहन देत नाही, आपण म्हणतो तो गाडीत. आपण डिमोटिवेशन करतो. स्वप्न पाहिली पाहिजे. बघा, रजनीकांत तिकीट मास्टर होते का नाही, कंडक्टर. त्यांनी माइंडला कमांड काय दिलं? आपण क्रिकेट या ऍक्टिंग का बादशाह बनेगा. आज सुपर डुपर आहेत की नाही? हॅलो, मला मेसेज काय द्यायचा आहे तुम्हाला? हे प्रोडक्टचे रिझल्ट चांगले आहेत की नाही? हॅलो, एक्सलंट रिझल्ट आहेत. तुम्हाला मी सांग, कॅन्सर वरती कुठं आजार आहे का? हॅलो, काय औषध आहे का? कॅन्सर सारख्या आजारावर कुठंच रिझल्ट नाही, कुठंच औषध नाहीये आणि आपल्याकडे पण नाहीये. पण काही लोकांना, काल मी बारामतीमध्ये होतो, एक डॉक्टर आहेत, त्यांचे असोसिएट आहेत कराडमध्ये, त्यांना 2 लाख पगार आहे. किती? 2 लाख. लेडीज आहेत त्या आणि प्रोफेसर आहेत, 2 लाख पगार आहे.
आणि त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला. काय झाला? नख बिक ते काल सांगत होते बोले ही ग्रीन नख पडायचे असे, म्हणजे जडले लय बेकार कंडिशन. नेल पेंट जाऊन जायचे ते बाहेर कुठं जायचं झालं सांगू शकत नव्हतं, एवढी बेकार कंडिशन. आपलं 95 आणि न्यूट्रलाइफ हे 2 प्रोडक्ट सजेशन केले. काय केले? आणि ह्या 95 आणि न्यूट्रलाइफ ना एवढा त्यांना ट्रिमेंडस रिझल्ट आहे की त्या मॅडमना आतापर्यंत 2.25 लाख प्रोडक्ट विकले. किती? एवढा रिझल्ट जबरदस्त आलेला. पगार किती आहे? 2 लाख. पण पगार सुद्धा काय काम करत नाही, आपल्या 95 न काम केलं. चांगलं वाईट आहे. हॅलो, हे आमच्या जीवनात बघा, हे एवढ्या लोकांच्या बाबतीत घडतंय. मग मार्केटिंग योजना चांगली की वाईट? तुम्हाला विमानात बसवलं जातं, तुमचा ड्रेस कोड चेंज केला जातो, तुमच्या विचारामध्ये चेंजेस आणले जातात, तुम्ही फिरायला जाताय, भविष्यात चांगला पैसा पण आहे, रिटायरमेंट नाहीये. म्हणजे नोकरीमध्ये काय होतं, अख्खं माणूस आयुष्य काम करतो, काम कर अख्खं आयुष्य रिटायर झाला, पैसा येतो का? नाही. आता आमच्या फलटण मध्ये एक एक्झाम्पल देतो. एक विस्तार अधिकारी होते झेंडे साहेब, ते टीम कोऑर्डिनेटर रँकला होते आणि मागच्या वर्षी त्यांना कोरोनामध्ये हार्ट अटॅक आला. एवढा लोड ट्रेस, आणि ती व्यक्ती आज दुनियामध्ये नाही. लहान मुलं आहे ती, अक्षरशः 6-7 वर्षाची 2 मुलं आहेत. काय कंडिशन असेल? एक वाईफ, तिला काय एवढं डिप्रेशन मध्ये ती बिचारी आलेली. नातेवाईक किती या मदतीला येतील? माय लाईफ मध्ये त्यांनी आयडी काढला होता, त्यांच्या दोन्ही साईडला काम चालू होतं. आज तो व्यवसाय त्यांच्या वाईफच्या नावानं ट्रान्सफर झाला आणि तो टीसी रँकचा आयडी एटीसी झाला, एटीसीचा डीटीसी झाला, आता झेडटीसी होतोय. दर महिन्याला त्या वाईफला काही प्लान देता येत नाही, बिझनेसची माहिती नाही आहे, तरी दर महिन्याला 15 ते 20 हजार त्यांच्या अकाउंटला येतात. चांगलं की वाईट आहे बिझनेस? जबरदस्त. अकलूजमध्ये देशमाने म्हणून व्यक्तिमत्व होते, देशमाने. त्यांना आयुष्यात अशी लाईफ आहे की हृदयाची एकच झडप वर्क करत होती पहिल्यापासून, आणि ते मागच्या वर्षी गेले, त्यांचं हृदय वर्क करत नव्हतं, दुनिया सोडून गेले. वाईफ आहे, मुलगी लग्नाला आली, मुलगा कॉलेज करतो. काय कंडिशन असेल? विधीला मी आलो होतो, एवढी बेकार वाटलं ना, कोण माणसं पण नव्हती जवळ, स्वतःचं घर पण नाहीये मॅडम, भाड्याच्या घरात राहावं लागतंय. आणि तो व्यवसाय डीटीसी रँकचा त्यांच्या मुलाच्या नावानं ट्रान्सफर झाला. मुलगा आज एसटीसी आहे, दर महिन्याला 50,000 मुलाला इन्कम येतोय. माय लाईफ जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी केला पाहिजे की नाही हा बिझनेस? यस. आणि ह्या बिझनेस मध्ये आल्यामुळे तुमच्या विचारामध्ये चालना होती, तुमच्या थॉट्स मध्ये बदल होतो, तुमचा कॉन्फिडन्स वाढला जातो, तुमच्यामध्ये एनर्जी येते, तुमच्यामध्ये एक्साइटमेंट येते, तुम्ही दुखी राहत नाही. आणि दुखी राहिला की शनी बाबा मागे येत नाही. हॅलो, बघा ना, शनी बाबा कुणाच्या मागे असतो माहितीये का? जे सारखे दुखीत ना त्याच्याच मागे. आता ज्याच्या 4 आणण्याचं हसून आहे त्याला पैसा कसा येईल? तिथं कोण येणार भेटायला? शनी बाबा. आणि हसत राहिला तर कोण येणार? माता सरची लक्ष्मी. बघा, ऐकायची आहे ना, आवाजच आहे ना. हसत राहावा, दुखी राहायचं नाही. कसं राहायचं? हसत. आवाज आहे ना, हसत. हा. कर्ज बिर्ज डोक्यावर असं टेन्शन घेऊ नका बाबा. हा, विजय माल्यावर किती कर्ज होतं? हॅलो, तुम्ही का टेन्शन घेताय? हॅलो, माईला भेटली का नाही भेटली? हॅलो, आनंदानं राहा, एन्जॉय करा. हा सुनेरा अवसर आलाय की नाही आलाय? आमच्यामध्ये काय नव्हतं. मी ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या अभ्यास झाल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की ह्या धंद्याला आपण आपलं करिअर म्हणून व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? आणि मी करिअर म्हणून उतरलो. टीम वाढत गेली. आज सांगताना आनंद होतो. माझा 1 लाख लोकांपेक्षा जास्त ग्रुप आहे. किती? 1 लाख लोकांपेक्षा. आता 1 लाख लोकांनी एक पेस्ट घेतली तर तिथं बाबांना पेस्ट मागे 1 रुपया येत होता, ह्या बाबाला पण पेस्ट मागे 1 रुपया आला. किती पैसे आले? 1 लाख. एक शॅम्पू गेला तर किती आले? 1 लाख. एक साबण विकल्या गेला, किती आले? 1 लाख. आता नवीन प्रोडक्ट आलं इनहेलर, त्याच्या मागे 1-1 रुपया आला. असं करत पैसा यायला लागला. सुरुवात झाली 2,000, 4,000, 8,000, 10,000 आठवड्याला. कसं वाटतं ऐका तुम्हाला? हॅलो, जबरदस्त. आणि तो इन्कम वाढत वाढत आता सिलिंग इन्कम आहे, हायेस्ट इन्कम. प्लॅन मध्ये सांगितलं ना यांना, Yes. 2 लाख 10,000. 2 लाख 10,000. पाठीमागं 2 लाख 10,000. महिन्याला की वर्षाला? आठवड्याला. तुमच्या आशीर्वादानं आता दर आठवड्याला मला 2